Hello student, today's topic is epistasis. What is mean by epistasis? Epistasis occur when one gene masks or interfere with the expression of other gene. Epistasis म्हणजे काय? जेव्हा एक जीन हा दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन थांबवतो त्या फेनॉमेनला आपण म्हणणार epistasis. Genes are responsible for expression of a particular phenotype. जीन हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? काही फिनोटायपिक कॅरेक्टर दाखवण्यासाठी. बट इन सम केसेस एक्सप्रेशन ऑफ वन जीन मे गेट अफेक्टेड बाय द अदर जीन. पण काही केसेसमध्ये काय होतं, एका जीनचं एक्सप्रेशन हे दुसऱ्या जीनने अफेक्ट केलं जातं, म्हणजे दुसरा जीन त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही. यालाच आपण एपिस्टेसिस म्हणतो. आपण मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसमध्ये बघितलंच आहे. तर त्या ठिकाणी काय होतं, एकच जीन हा डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असतो. ज्या प्रकारे शेप ऑफ सीड आहे, जर कॅपिटल आर असला तर सीड असेल राऊंड, किंवा म्हणजे आर हा डॉमिनंट असेल तर सीडचा कलर असेल राऊंड, आणि स्मॉल आर म्हणजे जेव्हा तो रेसेसिव्ह असेल तेव्हा सीडचा शेप असेल रिंकल. ओके, तर एकच जीन हा डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह फॉर्ममध्ये असतो. एपिस्टेसिसमध्ये दोन वेगवेगळे जीन आपण बघतो ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो, तरीसुद्धा त्यापैकी एक जीन हा दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन थांबवतो. असा जीन जो दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन थांबवतो त्याला आपण एपिस्टॅटिक जीन म्हणतो, आणि ज्या जीनचं एक्सप्रेशन थांबवलं जातं त्याला आपण म्हणणार हायपोस्टॅटिक जीन. देर आर टाइप्स ऑफ एपिस्टेसिस. There are two types of epistasis, that is dominant epistasis and recessive epistasis. एपिस्टेसिसचे दोन टाइप्स आहेत, डॉमिनंट एपिस्टेसिस आणि रेसेसिव्ह एपिस्टेसिस. डॉमिनंट एपिस्टेसिस. In dominant epistasis, the epistatic gene masks the expression of other gene only when it is present in a dominant condition. या ठिकाणी जो एपिस्टॅटिक जीन असतो, जो हायपोस्टॅटिक जीनचं एक्सप्रेशन होऊ देत नाही, तो कधी ॲक्टिवेट होतो, जेव्हा तो डॉमिनंट कंडिशनमध्ये असेल तेव्हाच. अशा प्रकारच्या एपिस्टेसिसला आपण डॉमिनंट एपिस्टेसिस असे म्हणतो. इफ इट इज प्रेझेंट इन अ रेसेसिव्ह कंडिशन, इट विल नॉट प्रिव्हेंट द एक्सप्रेशन ऑफ अनदर जीन. डॉमिनंट एपिस्टेसिसमध्ये जर एपिस्टॅटिक जीन हा रेसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल तर तो दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन थांबवू शकत नाही. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल बघा. वेन अ क्रॉस बिटवीन व्हाईट फ्लॉवर विथ अ येलो, वी कॅन गेट. व्हाईट फ्लॉवर असलेला प्लांट आणि येलो फ्लॉवर असलेला प्लांट यांचा जर आपण क्रॉस केला तर आपल्याला कशा प्रकारचे ऑफस्प्रिंग मिळू शकतात. या ठिकाणी बघा F1 जनरेशन दाखवलेली आहे. तर हा फार सोपा आहे. F1 जनरेशनमध्ये आपण आधीच बघितलं की युनिफॉर्म एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये काय होणार, सगळ्यांमध्ये सारखेच कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायला मिळतील. जर कॅपिटल W प्रेझेंट असेल, कॅपिटल W हा डॉमिनंट आहे. ओके, डॉमिनंट एपिस्टॅटिक जीन आहे. जर कॅपिटल W हा प्रेझेंट असेल तर त्या फ्लॉवरचा कलर असणार आहे व्हाईट. जरी त्या ठिकाणी येलो कलरचा जीन म्हणजे कॅपिटल Y प्रेझेंट असला तरी अशा प्रकारे कॅपिटल W म्हणजे व्हाईट कलर हा डॉमिनंट एपिस्टॅटिक जीन आहे. हा वाय कलर येलो कलरचा वाय जीन कॅपिटल असला तरी त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही. आणि ज्या ठिकाणी कॅपिटल W प्रेझेंट असेल त्या ठिकाणी फ्लॉवरचा कलर असणार आहे व्हाईट. अशा प्रकारे आपल्याला F1 जनरेशनमध्ये सगळेच जे ऑफस्प्रिंग असतील ते असतील विथ व्हाईट कलर्ड फ्लावर्स. ओके, आता आपण F1 जनरेशनपासून सेल्फिंग प्रोसेसने F2 जनरेशन कशा प्रकारचे एक्सप्रेशन दाखवू शकते ते आपण पनेट स्क्वेअरमध्ये बघू. या ठिकाणी बघा, दोन पॅरेंटचा क्रॉस केलेला आहे. त्या दोघा पॅरेंटमध्ये आहेत कॅपिटल W स्मॉल w, कॅपिटल Y स्मॉल y अलेलीज. ओके, कॅपिटल W स्मॉल w हे व्हाईट कलरसाठी आहे, कॅपिटल Y स्मॉल y हे आहेत येलो कलरसाठी. ओके, तर डॉमिनंट अलेली म्हणजे काय, आपण व्हाईट कलर कॅपिटल W हा डॉमिनंट एपिस्टॅटिक जीन आहे. ओके, ज्या ठिकाणी तो प्रेझेंट असेल फक्त तोच एक्सप्रेस होईल, येलो कलर एक्सप्रेस होणार नाही.
पनेट स्क्वेअरमध्ये बघा आपण गॅमेट्स घेतलेले आहेत आणि त्यांचा आपण क्रॉस केलेला आहे. तर आपल्याला कोणत्या प्रकारची पॉसिबिलिटी मिळते? पहिल्या स्क्वेअरमध्ये बघा कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय कॅपिटल वाय, पण या ठिकाणी डब्ल्यू हा डॉमिनंट इपिस्टॅटिक जीन आहे, तर तोच एक्सप्रेस होईल. येलो जीन एक्सप्रेस होणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी फ्लॉवरचा कलर असणार आहे व्हाईट. या कंडिशनमध्ये बघा कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल वाय स्मॉल वाय, तर या ठिकाणी सुद्धा कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट आहे म्हणून फ्लॉवरचा कलर असणार आहे व्हाईट. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी कॅपिटल डब्ल्यू प्रेझेंट आहे सगळ्याच ठिकाणी त्या फ्लॉवरचा कलर असणार आहे व्हाईट. ओके, आता या ठिकाणी कंडिशन बघा स्मॉल डब्ल्यू कॅपिटल वाय, तर या ठिकाणी जो डॉमिनंट एपिस्टॅटिक जीन आहे डब्ल्यू तो रेसेसिव्ह कंडिशनमध्ये आहे आणि रेसेसिव्ह कंडिशनमध्ये असल्यामुळे तो त्याचं फंक्शन दाखवू शकत नाही, म्हणजे तो जो कॅपिटल वाय आहे त्याचं एक्सप्रेशन थांबवू शकणार नाही, म्हणून या ठिकाणी फ्लॉवरचा कलर असणार आहे येलो. हीच कंडिशन या तिघा स्क्वेअरमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणून या ठिकाणी फ्लॉवरचा कलर असणार येलो. या कंडिशनमध्ये बघा आलेली आहे स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल वाय, तर या ठिकाणी स्मॉल डब्ल्यू असल्यामुळे डॉमिनंट इपिस्टॅसिसमध्ये हा डॉमिनंट इपिस्टॅटिक जीन रेसेसिव्ह कंडिशनमध्ये असल्यामुळे एक्सप्रेस होणार नाही, आणि जो वाय जीन आहे येलो कलरचा तो सुद्धा रेसेसिव्ह फॉर्ममध्ये आहे, म्हणून या ठिकाणी अजून वेगळा कलर असणार आहे, तो आहे ग्रीन. ओके, नाव अबाउट द रेसेसिव्ह इपिस्टॅसिस. रेसेसिव्ह इपिस्टॅसिस म्हणजे काय आहे? In case of recessive epistasis, the epistatic gene will mask the hypostatic gene. Epistatic gene हा hypostatic geneला मास्क करतो, म्हणजे त्याचं एक्सप्रेशन होऊ देत नाही. पण हे कधी पॉसिबल आहे? when it is present in a recessive form. जेव्हा तो epistatic gene recessive फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तेव्हाच हा दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन होऊ देणार नाही, आणि याच प्रकारे आपण या इपिस्टॅसिसला रेसेसिव्ह इपिस्टॅसिस असे म्हणतो, कारण की इपिस्टॅटिक जीन हा रेसेसिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. ओके, वेन इपिस्टॅटिक जीन इज प्रेझेंट इन अ डॉमिनंट फॉर्म, जर इपिस्टॅटिक जीन हा रेसेसिव्ह इपिस्टॅटिक जीन जर डॉमिनंट फॉर्ममध्ये प्रेझेंट असला तर तो हायपोस्टॅटिक जीनचं एक्सप्रेशन थांबवू शकत नाही. ओके, म्हणजे तो तेव्हा फंक्शनलेस असेल. For example, in mice, for a coat color, 2 separate genes are responsible. माईसमध्ये त्याच्या स्किनच्या कलरसाठी, त्याचा कोटचा कलर, त्याच्यासाठी 2 वेगवेगळे जीन रिस्पॉन्सिबल आहेत. एक आहे सी जो पिगमेंट सिंथेसाइज करणार, आणि दुसरा आहे बी जो ब्लॅक कलरसाठी रिस्पॉन्सिबल असेल. जर कॅपिटल सी असेल तर त्याच्या कोट कलरमध्ये पिगमेंट तयार होईल, आणि जर स्मॉल सी असेल तर पिगमेंट तयार होणार नाही. त्याचप्रकारे जर कॅपिटल बी असेल तर ब्लॅक कलर होईल त्या माईसचा, आणि जर स्मॉल बी असेल तर ग्रे कलर असेल. ओके, ग्रे कलर कधी? ग्रे कलर हा रेसेसिव्ह आहे तर होमोझायगस कंडिशनमध्ये, म्हणजे स्मॉल बी असेल तर ग्रे कलर, आणि जर कॅपिटल बी प्रेझेंट असेल तर ब्लॅक कलर. ओके, तर या ठिकाणी पनेट स्क्वेअरमध्ये बघा रेसेसिव्ह इपिस्टॅसिससाठी पनेट स्क्वेअर, तर आपण क्रॉस घेतलेला आहे पॅरेंटमध्ये ज्याचे जीन्स आहेत, ज्याच्यामध्ये आलेली आहे कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल सी. ओके, त्यांचे गॅमेट्स आहेत कॅपिटल बी कॅपिटल सी स्मॉल बी कॅपिटल सी कॅपिटल बी स्मॉल बी अँड स्मॉल सी. असा जर क्रॉस केला तर आपल्याला कशा प्रकारची पॉसिबिलिटी मिळणार? या ठिकाणी एक मेन गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपण रेसेसिव्ह इपिस्टॅसिस बघतोय, म्हणजे आपल्याला रेसेसिव्ह इपिस्टॅटिक जीन आहे सी जो पिगमेंट तयार करतो. कॅपिटल सी असेल तर पिगमेंट तयार करणार, स्मॉल सी असेल तर पिगमेंट तयार होणार नाही. ओके, तर हा जीन तेव्हाच एक्सप्रेस होईल जेव्हा तो होमोझायगस कंडिशनमध्ये असेल, कारण की रेसेसिव्ह कॅरेक्टर हा फक्त होमोझायगस कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतो, म्हणजे जेव्हा ज्या माईसमध्ये स्मॉल सी प्रेझेंट आहे त्या ठिकाणी ब्लॅक कलर तयार होणार नाही. आता या ठिकाणी बघा की पहिल्या याच्यामध्ये कॅपिटल बी कॅपिटल सी
ओके, तर कॅपिटल सी प्रेझेंट आहे म्हणजे डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे. पण आपण बघतोय रेसेसिव्ह एपिस्टेसिस म्हणजे या ठिकाणी जो कॅपिटल सी आहे तो बीचं फंक्शन थांबवू शकत नाही. तर बी हा एक्सप्रेस होणार आणि त्या माईसचा कोट कलर असणार ब्लॅक. दुसऱ्या कंडिशनमध्ये बघा, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी. कॅपिटल सी असल्यामुळे काय होणार, कॅपिटल सी हा बीचं एक्सप्रेशन थांबवू शकत नाही. आपण रेसेसिव्ह एपिस्टेसिस बघतोय. ठीक आहे, तर आपल्याला फक्त बघायचं आहे की स्मॉल सी कोणत्या साईडला आहे. तर या ठिकाणी बघा, स्मॉल सी शेवटी आहे 4 ठिकाणी, कॅपिटल बी, स्मॉल सी. तर या ठिकाणी हे स्मॉल सी रेसेसिव्ह एपिस्टॅटिक जीन असल्यामुळे काय होतात, ते एक्सप्रेस होतील, ते त्यांचं फंक्शन दाखवतील आणि ते बीला एक्सप्रेस होऊ देणार नाही. आणि मग म्हणून त्या माईसमध्ये काय होणार, पिगमेंट तयार होणार आहे का, नाही. स्मॉल सी हा पिगमेंट तयार होऊ देत नाही म्हणून ते अल्बिनो असतील म्हणजे व्हाईट कलर असेल त्याचा. या चारही कंडिशनमध्ये सेम आहे, स्मॉल सी असल्यामुळे कोणताही पिगमेंट तयार होत नाही आणि तो रेसेसिव्ह एपिस्टॅटिक असल्यामुळे तो ब्लॅक कलरसुद्धा एक्सप्रेस होऊ देत नाही. म्हणून माईसचा कलर असणार आहे अल्बिनो म्हणजे व्हाईट कलर असणार आहे या चारही कंडिशनमध्ये. या ठिकाणी बघा, स्मॉल बी, कॅपिटल सी. तर कॅपिटल सी त्याचं फंक्शन तर दाखवणार नाही, पण या ठिकाणी स्मॉल बी कायसाठी रिस्पॉन्सिबल आहे, स्मॉल बी हा ग्रे कलरसाठी रिस्पॉन्सिबल. म्हणून या तिघा ऑफस्प्रिंगमध्ये माईसचा कोट कलर असणार आहे ग्रे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी ब्लॅक, ग्रे आणि अल्बिनो माईस आपल्याला मिळणार आहे. याचा फिनोटायपिक रेशो असणार आहे 9:3:4. 9 ब्लॅक, 3 ग्रे अँड 4 अल्बिनो माईस.